नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण चंद्रग्रहणाचे वेध कधीपासून लागणार आहे, कुणावर याचा परिणाम होणार आहे आणि याची काळजी कशी घ्यायची, ही सर्व माहिती इत्थंभूत बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. 3 मार्च 2026 धुळवडीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. आज आपण ग्रहणाची वेळ, होणारा परिणाम आणि उपाय देखील बघणार आहोत. 2026 मधलं हे पहिलं चंद्रग्रहण मंगळवारी जे लागणार आहे, हे ग्रहण पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे खग्रास चंद्रग्रहण असून ते होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाला लागणार असल्याने याचं महत्त्व खूप जास्त आहे. कन्या राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणारे हे ग्रहण जगभरातील अनेक भागांसह भारतातही दिसणार आहे आणि ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचं ठरणार आहे. यावर्षीचं होलिका दहन 2 मार्चला करायचं की 3 मार्चला करायचं आणि याचा शुभ मुहूर्त कुठला आहे याविषयी छानसा व्हिडिओ चॅनलवर आहे, पब्लिश झाला आहे, तो देखील नक्की बघा. आता आपण भारतीय प्रमाणवेळेनुसार चंद्रग्रहणाच्या वेळा बघूया. हे ग्रहण त्या दिवशी दुपारी 3:20 सुरू होणार आहे आणि ग्रहणाची समाप्ती त्याच दिवशी सायंकाळी 6:47 होणार आहे. या ग्रहणाचा म्हणजे ग्रहण सर्वोच्च बिंदू जो आहे त्या दिवशी 5:04 गाठणार आहे. एकूण कालावधी जो आहे या ग्रहणाचा तो आहे 3 तास 27 मिनिटे. म्हणजे 3 मार्चला दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:47 असा एकूण 3 तास 27 मिनिटांचा हा कालावधी आहे आणि मध्य जो आहे 5:04 आहे. ग्रहण स्पर्श आणि ग्रहण मध्य भारतातून दिसणार नाही, कारण त्यावेळेला भारतामध्ये दुपार आहे, सूर्य असणार आहे, त्यामुळे ग्रहण स्पर्श आणि मध्य हा भारतात कुठेही दिसणार नाही. ग्रहणाचा मोक्षकाळ आपल्याकडे दिसणार आहे, म्हणजे ज्या वेळेला चंद्रोदय होणार आहे त्यावेळेला उदयाचा हा चंद्रबिंब हे ग्रस्त झालेलंच दिसणार आहे, ग्रहण लागलेलं दिसणार आहे. म्हणून या खग्रास चंद्रग्रहणाला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. चंद्रग्रहणाचा वेध हा ग्रहण सुरू होण्यापासून म्हणजे ग्रहण स्पर्शापासून 9 तास आधी चालू होतो आणि सूर्यग्रहणाचा 12 तास आधी. हे आहे चंद्रग्रहण. म्हणून सर्वसामान्यांसाठी, सशक्त लोकांसाठी या चंद्रग्रहणाचा वेध जो आहे हा सकाळी 6:20 चालू होतो. अबाल, वृद्ध, गर्भवती, अशक्त, आजारी अशा लोकांसाठी दिनदर्शिकेनुसार या ग्रहणाचा वेधकाळ जो आहे हा 3 मार्चला सकाळी 11 पासून ते मोक्षापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत सायंकाळी 6:47 वाजेपर्यंत असणार आहे. त्यांच्यासाठीचे नियम वेगळे आहेत, त्यांनी खूप कडक ग्रहण पाळण्याची गरज नसते. त्यांच्यासाठी काय नियम आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे ग्रहण कुणी पाळावं आणि कुणी टाळावं हे आपण बघूया. सामान्य निरोगी व्यक्तींनी ग्रहण आणि त्याचे वेध आवर्जून पाळावे ज्योतिषशास्त्राप्रमाणे. ग्रहणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचे रक्षण करणे महत्त्वाचे असते. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आजारी माणसं, गर्भवती अशांनी धार्मिकदृष्ट्या किंवा शास्त्राने म्हणजे ज्योतिषशास्त्राने देखील ग्रहणाचे कडक नियम पाळण्यात सवलत दिली आहे. यांनी तब्येतीनुसार आहार आणि विश्रांती घ्यावी, त्याचप्रमाणे पाणी प्यायलात तरी चालेल आणि मलमूत्र विसर्जनासाठी सुद्धा यांना काहीही बंदी नाही. परंतु यांनी नामस्मरण नक्की करावे, कारण आध्यात्मिकदृष्ट्या ग्रहणात त्यातही पर्व काळात केलेलं जे नामस्मरण असतं, जर तुम्ही आधी नाम घेतलं असेल, मंत्र घेतला असेल, गुरुमंत्र घेतला असेल तर त्याचं जे पुरस्चरण आहे याचं फळ कैकपत्रींनी वाढतं असं म्हटलं आहे. म्हणून नामस्मरण तुम्ही नक्की करावं. त्याचप्रमाणे तुमचं डेली रुटीन, पथ्य किंवा तुमचा आहार आणि औषधं तुम्ही चालू ठेवू शकता. यात अडथळा आणण्याची काहीही गरज नाही. आणि अजून एक गोष्ट, ग्रहणामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात ज्याला सायंटिफिक बॅकअप नाही त्या पाळण्याची गरज नाही, कारण ग्रहणात मळू नये, दळू नये, कापू नये अशा गोष्टी सांगितल्या जातात. त्याला आत्ता सायंटिफिक बॅकअप नाही आहे, कारण पूर्वी अशी धारणा होती की चंद्राला, सूर्याला राहुकेतूने गिळल्यामुळे अंधार झालाय किंवा चंद्र थोड्या काळासाठी गायब झालाय असं होतं. आणि पूर्वी
सूर्यग्रहणात जेव्हा अचानकपणे अंधार यायचा दिवसा आणि रात्र झाली असं वाटायचं, त्यावेळेला लाईटची सुविधा नव्हती, अशा वेळी कापू नये म्हणून. आणि मलमूत्र विसर्जनास का जाऊ नये असं म्हणायचे, कारण पूर्वी परसाकडे जायला टॉयलेट्स जे आहेत हे बाहेर असायचे. गर्भवती, आजारी, वृद्ध अंधारात पडू शकतात म्हणून त्यांनी बाहेर जाऊन परसाकडे जाऊ नये असं सांगितलं जायचं. परंतु आत्ता या गोष्टी इतर कुणीही पाळायची गरज नाही. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या तुम्ही जर खूप देवाला मानत असाल आणि या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, तर जी भौगोलिक स्थिती निर्माण झालेली आहे अशा स्थितीमध्ये, या खगोलीय स्थितीमध्ये जर तुम्ही नामजप केला, काही धार्मिक पठण पाठन केलं, जसं की अथर्वशीर्ष, हनुमान चालिसा, शिवस्तोत्र, शिवस्तुती, देवीचे स्तोत्र, हे सगळं जर तुम्ही केलं तर त्याचं कैकपटींनी पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून या गोष्टी तुम्ही करू शकता, परंतु अंधश्रद्धा पाळण्याची गरज नाही. तरीसुद्धा ग्रहण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही गर्भवती असाल किंवा कमकुवत असाल आणि मानसिकरित्या थोडंसं तुम्हाला लो वाटत असेल आणि घरात तुम्ही हे सगळं मानत असाल, तर अशा वेळेला अगदी कडक नियम न पाळता ह्या गोष्टी पाळून, धार्मिक आध्यात्मिक गोष्टी पाळून तुम्ही मानसिक शांती मिळवू शकता. कारण अशा वेळी आजूबाजूच्या वातावरणाचा जो प्रभाव असतो किंवा आपण जे ऐकत असतो थोरा मोठ्यांकडून, त्याचाही एक मानसिक पगडा असतो. मग ही मानसिक शांती आपल्याला मिळावी म्हणून काही प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या मोठ्यांचं ऐकल्याचं समाधान मिळावं म्हणून ग्रहण पाळण्यास काही हरकत नाही. फक्त काही स्ट्रिक्ट नियम तुम्ही पाळू नका, इतकंच. कारण गर्भवतींनी जर मलमूत्र विसर्जन केलं नाही किंवा पाणी नाही प्यायला तर डिहायड्रेशन होईल किंवा मग गर्भावर विपरीत परिणाम होईल, मूत्रपिंडावर दाब येईल. त्यामुळे अशा स्ट्रिक्ट गोष्टी शक्यतो टाळा ज्याचा गर्भावर विपरीत परिणाम होईल. आता ज्योतिषशास्त्राप्रमाणे सशक्त लोकांसाठी आणि जे ग्रहण पाळू शकतात, ज्यांच्या घरी मान्यता आहे, अशांसाठीचे नियम मी सांगते. हे नियम गर्भवती, आजारी, अशक्त माणसं, लहान मुलं यांच्यासाठी नाहीत. तर आता आहारविषयक नियम बघूया. ग्रहणाचे वेध लागल्यापासून म्हणजे सूतक लागल्यापासून जेवण करणं अशांनी टाळावं. शिजवलेलं अन्न ग्रहण काळात दूषित होतं असं काही लोक मानतात, म्हणून ग्रहण काळात जेवू नये. ग्रहण लागण्यापूर्वी जेवण उरकावे आणि ग्रहण संपल्यानंतर जेवावे. ग्रहण काळात सशक्त लोकांनी पाणी पिणे शक्यतो टाळावे, अगदी शक्य असेल तरच. मात्र गरज जर पडली, तुम्हाला पाणी प्यावंसं वाटलं, तर तुळशीपत्र टाकलेलं पाणी आपण पिऊ शकतो. घरात असलेले दूध, दही, साठवलेले पाणी यामध्ये देखील तुळशीचं पान टाकावं असं ज्योतिषशास्त्राप्रमाणे सुचवलेलं आहे. त्यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात आणि ग्रहणाच्या निगेटिव्ह लहरींचा त्यावर परिणाम होत नाही असं म्हटलं जातं. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून ताजं नवीन शिजवलेलं अन्न खावं आणि हे उत्तम मानलं जातं. ग्रहण काळात सशक्त लोकांनी कुठल्या गोष्टी टाळाव्या? ग्रहण सुरू असताना झोपणं टाळावं. अशा लोकांनी नामस्मरण नक्की करावं, एका जागी बसून करावं. ग्रहण काळात पूर्वी मानलं जायचं की भाजी चिरणं, कापड कापणं, शिवणकाम करणं, पीठ मळणं या सगळ्या गोष्टी अशुभ आहेत असं पूर्वी मानलं जायचं. आता तुम्हाला प्रश्न असेल की ग्रहण काळात कुठलं नामस्मरण करावे, कुठली मंत्रसाधना करावी? ग्रहण काळ हा मंत्राला सिद्ध करण्यासाठी आणि नामजप करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात केलेला जप 1000 पटीनं अधिक फळ देतो असं म्हणतात. ओम सोमाय नमः याचा जप करावा किंवा अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा महामृत्युंजय मंत्र सुद्धा आपण म्हणू शकतो, जर आपण गुरुमंत्र घेतला नसेल तर. नकारात्मकता दूर करण्यासाठी हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण पठन करू शकतो. आपल्या कुलदैवतेचे नाव घेणं हे देखील ग्रहण काळात सर्वोत्तम आणि खूप प्रभावी मानलं जातं. या ग्रहणाचा होलिका उत्सवावर काय परिणाम आहे ते बघूया. होळीच्या दिवशीच ग्रहण असल्याने रंग खेळताना, सण साजरा करताना थोडा सावधगिरीने खेळा किंवा अगदी नाही साजरा केला धुलिवंदनाचा सण तरी देखील चालू शकेल. चंद्रग्रहणामुळे होलिका दहन आदल्या दिवशी करायची आहे. त्याचा मुहूर्त कसा बघायचा त्यासाठी देखील एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तो जाऊन नक्की बघा. चंद्रग्रहणाचे ॲस्ट्रॉलॉजिकल इम्पॅक्ट्स बघूया, ज्योतिषशास्त्रीय प्रभाव बघूया.
कन्या आणि मीन राशीवर या ग्रहणाचा सर्वाधिक परिणाम बघायला मिळणार आहे. या ग्रहणात मीन राशीच्या व्यक्तींनी अधिक सावध राहण्याचं ज्योतिषशास्त्राने सुचवलेलं आहे. तरीही हे लक्षात घ्या, ग्रहण ही एक खगोलीय वैज्ञानिक घटना आहे. याचा खूप परिणाम होईल किंवा खूप तुम्हाला त्रास होईल, बाळाला त्रास होईल, हे सगळं मनातून काढून टाका. तसं काहीही होणार नाही. ग्रहणाविषयी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर, तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे, फेसबुकद्वारे खूप शेअर करा. आणि अशा छान छान वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक ग्रहणाच्या ऑथेंटिक माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.